जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आज आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले। आज दिनांक 6 जुलै रोजी दुपारी 12 वाजता या नूतन इमारतीचे भव्य लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले असून यावेळी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखादे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, कार्यकारी अभियंता आर.डी. पाटील, उपअभियंता गिरीश सूर्यवंशी आदींची यावेळी उपस्थिती होती। गेली अनेक वर्ष भाड्याच्या इमारतीत कार्यरत असलेले हे पोलीस स्टेशन आता सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून अवघ्या 15 महिन्यात बांधलेले असून स्वतंत्र व कॉर्पोरेट लुक असलेल्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे। आज आपण बघतोय की जी बिल्डिंग या बिल्डिंगचा ज्यावेळेस जवळपास 9 कोटीच्या आसपास होता आणि आता तेवढा पैसा आम्हाला देता येत नव्हता, तरी सुद्धा आम्ही काटकसरीने जेवढं करता येईल तेवढं या बिल्डिंगचं काम व्हावं म्हणून आम्ही पैसा दिला आणि आज आपण बघतोय की जी बिल्डिंग उभी राहते आहे एक प्रकारे सगळ्या कर्मचारी कार्यालय ज्याप्रमाणे असतात त्याचप्रमाणे ऑफिसेस कार्यालय इकडे येत आहेत आता सध्या। त्याचे इकडे एक ऑफिस आहे, तिकडे बाजूला ऑफिस इथे मागं महिला बाल कल्याणाचं ऑफिस आहे, इथे उच्च तंत्र शिक्षणावाल्यांचं ऑफिस आहे आणि या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं काम करून घेण्याकरता एस.पी. साहेबांनी जे लक्ष दिलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानतो। अशाच पद्धतीने आपण बऱ्याच ठिकाणी जिथे मागण्या आल्या तिथे पोलीस चौकी सुद्धा DPDCच्या मार्फत दिल्या आणि पोलीस चौकीचा देण्याचा अर्थ असाच होता की चौकी म्हणून चौकी नाही द्यायची, चौकीमध्ये एक रूम द्यायचा, त्याच्यामध्ये संडास बाथरूम असेल, एक बेडरूम मागच्या साईडला द्यायचं, म्हणजे 5 पोलीस जर गस्त करत असेल 2 झोपू शकतील, 3 गस्त करू शकतील, अशा पद्धतीचे अशा 20-25 पोलीस चौकी अशा आणि जवळपास जिल्ह्यामध्ये जे स्पॉट निवडलेले आहे ज्या स्पॉटवर पाहिजे असं देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। वाहनांच्या बाबतीत सांगितलं, मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रात आपला नंबर 1 जिल्हा असेल की प्रत्येक बीटपर्यंत आपली मोटरसायकल गेलेली, प्रत्येक बीट हवालदारापर्यंत मोटरसायकल गेली आहे आणि असं कुठलंच पोलीस स्टेशन नाही की जिथं 4 चाकी वाहन नाही। इव्हन आमची ओपी पार्टी आहे तिथे सुद्धा वाहन आहे, म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की वाहन काही पोलीस स्टेशनला 3-3 वाहन आहे, म्हणजे आपण जे म्हणतो वाहनांची कमतरता पडणार नाही। तर कर्मचारी याचं सगळं श्रेय DPDC मध्ये मी असलो तरी आमदार खासदाराची मदत असते आणि SP साहेबांना जातं, कारण की त्यांनी आपल्या डिपार्टमेंटचं काय करायला पाहिजे ही आखणी केल्यामुळेच आम्ही हे करू शकतो। त्यामुळे मी त्यांचेही खूप आभार मानतो, कलेक्टर साहेबांनी मदत केली त्यांचेही खूप आभार मानतो। मी तरी स्वतःला भाग्यशाली समजतो की आपण ज्या पोलिसांकडे सगळ्या अपेक्षा ठेवतो त्यांच्या गोष्टींवर सुद्धा आपण लक्ष ठेवण्याची जबाबदारी आपली असते लोकप्रतिनिधी म्हणून, ती जबाबदारी मी पूर्ण करू शकतो। त्याबद्दल मी स्वतःला सुद्धा खूप भाग्यशाली समजतो। याचं कारण आपण पोलिसांकडे सगळ्या अपेक्षा करणार, वाहन नसतात, मोटरसायकल नसतात, वेळेवर तो कसा पोहोचणार। सध्या गुन्हेगार इतकी फास्ट आहे, तिकडे पायी जाऊन चोरी करत नाही, आता त्यांच्याकडे सगळे वाहन असतात, त्यामुळे त्या गोष्टीने आपल्याला पुढे चाल करायची आहे। आता त्यांनी एक भुसावळमध्ये सुद्धा कलेक्टर साहेबांनी नेत्रम म्हणून च्या माध्यमातून CC कॅमेरे बसवलेले आहे, ज्याचं नाव नेत्रम दिलेलं आहे की आमचे डोळे काय तुमच्याकडे आहे, या पद्धतीचं नाव त्यांनी दिलेलं आहे। मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये अजून DPDC मध्ये जे काही आम्हाला करता येईल ते जरूर करण्याचा प्रयत्न करू। SP साहेबांनी ज्याप्रमाणे आम्हाला सुचवलं त्या पद्धतीनं कुठलं पोलीस आपल्याला यावर टार्गेट करायचं आहे आपण ते टार्गेट करू आणि चांगली बिल्डिंग अशीच उभी करू। असं वाटत नाही की आपण आता पोलीस स्टेशनमध्ये आलो, एखाद्या चांगल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आलं असं वाटतं। म्हणजे येणारा गुन्हेगार सुद्धा विचार करत की आपण कशाला चुकून इथे आलो, म्हणजे चांगल्या पद्धतीचे बिल्डिंगमध्ये आलो, त्यामुळे त्यालाही वाटत नाही बाबा आपण काही काम नाही केलं पाहिजे। म्हणून एक सुंदर काम या ठिकाणी झालं। बरेच कामं आमच्या आयुष्यामध्ये होतात, मंत्री झालो, आमदार झालो, आम्ही बरेच कामं झातात, पण ही बिल्डिंग 100 वर्ष राहील तोपर्यंत आमचंही नाव या बिल्डिंगवर राहील की एक कागदपत्री होते, एक SP होते की त्यांच्या काळामध्ये अशी बिल्डिंग उभी राहिली, त्यांनी काम केलं। माणूस हा नावाकरता जगतो, कोणी माणूस असतात आणि ते काम करण्याचा आम्ही 100% प्रयत्न केला आहे आणि पोलीस डिपार्टमेंटचे नेहमी आमचा संपर्क आला आहे। जरी मी पोलिसाचा मुलगा नसतो तरी मला लहानपण
अरे काका हे मॅन्डेट पोलीस ज्यावेळेस होते तेव्हा PSI होते, त्यांच्याकडे मला आमचा पडला. ज्यावेळेस पण थिएटरमध्ये आलो जातो 4 पोलीस असायचे नाव. मॅन्डेट पोलीसच्या कामाचा PSI म्हणजे काय तेव्हा फार उभाग होता. तालुकाच सराव भडगाव तालुक्याला माझे काका PSI 5 वर्ष होते. मी भडगावला 5वी शिकलो. सावगाव, पैसपूर, चाळीसगाव, मुक्ताईनगर सगळे पोलीस स्टेशन त्यांनी केले. त्यांच्यावर त्यांची बदली झाली, मी पण जायचो. आणि पोलिसाची पोरगी बायको आहे, एक साला पोलीस आहे, त्यामुळे सगळं पोलिसांमध्ये नातं एवढं आहे. म्हणून थोडे पोलिसांबरोबर लव असतात, मी प्रेम वाटतं की हे वरील पोलीस आहे असं आहे. सांगायचं अर्थ की पोलिसांशी आयुष्यामध्ये काय संबंध आलाय आणि राजकारणामध्ये पोलिसांची फार मदत मला आयुष्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे आज या पदावरती जाऊन पोहोचतो. मला तरी असं वाटतं की त्या पोलीस वर्गाचं मी काम करू शकतोय. मी त्याबद्दल स्वतःला भाग्यशाली समजतो. SP साहेबांना खात्री देतो की अजून काही वाहनं लागतील त्यांनी सांगितलं तर आम्हालाही वाईट वाटतं. हे 8 लाखाच्या गाडीत फिरतात, अरे दुबईची गाडी दरवाजे पत्र देत राहतात. 8 लाखाची गाडी, कलेक्टर माणूसाने 8 लाखाची गाडी आता कसं देऊ तुमची गाडी? या गाड्या खेड्यात पडवली त्यांची गाडी गडजरात थांबली तिथे आणि ग्राउंड क्लिअरच नाही तिला. यांची गाडी अशी आहे चालले माहिती गाडी ट्रेन येतो. आता मी युवामध्ये फिरतो, माझी युवामध्ये पुरं शिफ्ट झाली त्याला 2 लाख रुपये हो गए. पण तिच्यावर महाराष्ट्र शासन आहे, हे सबसे बडा उभाव आहे. नाक्यावर तुम्ही मर्सडी गाडी गेली तरी सुटत नाही, पण आपली गाडी गेली तर आता एक मिनिटात सुटते. हा शासनाचा एक उभाव आहे, प्रोटोकॉल आहे, ती एक शान आहे. त्यामुळे त्या गाडीचं एक महत्वच वेगळं असतं. त्यामुळे SP साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की नाहीला देतात त्या गाडी कधी द्या SP वाटल्या पाहिजे त्या गाडीत जात आहे आणि योगायोगाने त्याची बॉडी कोणत्या गाडीची दुसरी असते. त्यामुळे चांगली गाडी त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न केला. याच्याकरता आम्हाला शासनाकडून खास परवानगी येणार कलेक्टर साहेबांना पण आम्ही सांगितलं की तुम्ही आता वाहनाचं करा. मग ते म्हणजे आता त्यांना मोठ्या वाहनाकडे जायचं असं एक सुंदर कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहू शकलो. आज आषाढी एकादशी एक पवित्र दिवशी साहेब म्हणले की अर्जंट केलं वापर. साहेब तुम्ही असा दिवस निवडला की तो महाराष्ट्राकरता सगळ्यात पवित्र दिवस आणि देशाकरता सगळ्यात पवित्र दिवस आहे. आज आषाढी एकादशी आहे आणि त्या पवित्र दिवशी ज्या दिवशी आषाढी आहे त्या दिवशी आम्ही रामानाथ पोलीस स्टेशनचं उद्घाटन केलं होतं, याची आठवण आम्हाला काय पाहिजे. त्यामुळे आपण एक ठरवून काम केलं असतं तर कदाचित झालं नसतं. न ठरवता हे काम झालं ते एकदम योग्य झालं असं मला वाटतं. पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव आणि इकडं रामानाथ पोलीस स्टेशनचा सर्व या पोलीस स्टेशनचा नवीन बांधकाम करायचं म्हणून सांगणारे 18 महिन्यापूर्वी ठरलं होतं आणि त्याच्यानंतर काय पालकमंत्री महोदयांना रिक्वेस्ट केलं होतं आणि पालकमंत्री महोदयांनी म्हणजे आपण सेंट्रली महाराष्ट्र सरकारवर जर बांधायचं तर खूप दिवस लागतील. आता सध्या पोलीस स्टेशनच्या अवस्था खूप वाईट आहे, म्हणजे बसायला बी शक्य नाही आहे, अशी खूप वाईट अवस्था होत आहे. पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये एवढ्या 33 पोलीस स्टेशनपैकी सर्वात वाईट अवस्था असलेलं पोलीस स्टेशन 2-3 जर पकडलं असले त्यातलं एक रामानंद पोलीस स्टेशन एक होत आहे. अशी परिस्थितीमध्ये साहेबांनी म्हणजे आपण जर मनानंतर सर्वांना गेलो की म्हणजे एक सर्व प्रोसिजरमध्ये खूप टाईम लागते आणि टाईम लागण्यापेक्षा आपण DPDC-मधून त्याचं प्रोव्हिजन करूया. DPDC-मधून त्यांनी साहेबांनी टेक्निकल सँक्शन केलं. झाल्यानंतर DPDC-मधून जवळपास 4 करोड रुपये त्यांनी सँक्शन केलं आणि जिल्हाधिकारी साहेब पण फटाफट त्याचं सर्व प्रोसिजर पूर्ण करून आम्हाला आणि PWD फंड्स देखील पुरवण्यात आलेले आणि 18 महिन्याचा एवढं कमी वेळामध्ये म्हणजे भूमिपूजन मी आल्यानंतर भूमिपूजन झालं होतं. मी आल्यानंतर मागच्या वर्षी मला वाटते मार्चमध्ये भूमिपूजन झालं. आता लगेच म्हणजे 15 महिन्याचा आता पण त्याचं उद्घाटनाचे कार्यक्रम देखील करता येतो. तर म्हणजे आता परिस्थिती काही दिवसानंतर मी केला असता उद्घाटन 20 तारखेला रिक्वेस्ट केले की आता तिथं ज्या परिस्थितीवर तिथं इमारत आहे तिथं बांधणं पण शक्य नाही आहे. तिथं जे ठाणे वगैरे बसतात तिथेही गळत आहे आणि तिथं क्रिएट होतात तिथेही गळतात आणि तिथं रूममध्ये पण गळण्याची परिस्थिती आहे. मी त्याला सरांना रिक्वेस्ट केला अर्जंटमध्ये फक्त 20 मिनिट मी चालतं बट तुम्ही येऊन आज उद्घाटन करायचं मी रिक्वेस्ट केला. सरांनी आज आमचं रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करून आज उद्घाटनाचा कार्यक्रम देखील केला. तर लगेच येतं बाहेर आम्ही 16 गाड्या ठेवलेल्या आहेत. माझं स्वतःचं गाड्या आमचं सर्व सिनियर ऑफिसरचं गाड्यातून आहे आणि माझ्या गाडीचं अशी परिस्थिती होता पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जुन्या गाडी माझंच होत आहे, सर्वात गाडी पण माझंच होत आहे
बट मला काय म्हणजे ते जुन्या दुसरं काहीतरी बोलण्यामध्ये बसलं की मला एसी म्हणून पुढे बसणार माझ्या अडचण तशी होतं म्हणजे त्याच गाडी चालू होत्या. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मला एकली गाडी दिलं आणि आमचं सर्व आणि सर्व देखील आणि आपल्या स्पॉटला पण म्हणजे चालत स्कॉर्पिओ भेटलेलं होतं. आपल्या स्पॉट पण अशा अडचण आहे की म्हणजे आपल्या गाडी स्पीड मध्ये चालतो, आमच्या गाडी जुन्या असल्यामुळे स्लोवर चालतात. मग तुम्ही पोहोचल्यानंतर आमच्या स्पॉट नंतर पोहोचलोय. जे नेमका उद्देश आहे ते उद्देशच डिफिट होत आहे. उद्देश असा आहे की तुम्हाला प्रोटेक्शन द्यायचं. मग आमच्या लोकांमध्ये आज निवांत 2 मिनिटानंतर पोहोचतोय, आमचं काही प्रोटेक्शनचा उद्देशच डिफिट होत आहे. अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडं जे मध्ये प्रोटेक्शनसाठी देखील वापरणार आहे आणि आमचं सर्व सिनियर ऑफिसर देखील नवीन गाडी वापरणार आहे. जे जुन्या गाडी या पोलीस स्टेशनमध्ये 2 होत आहे त्यांना 3 करून देऊ आणि जिथे जिथे क्राईम जास्त आहे तिथे पेट्रोलिंगसाठी वापरू. आमचं जेवढं पण गाड्यांचं रिक्वायरमेंट आहे आणि जेवढं सँक्शन आहे सर्व 95% जास्त पूर्ण